दिवाळीच्या फराळामध्ये तुमचा आवडीचा पदार्थ असेल चकली, तर आजची ही साधी, करायला आणि समजायला सोपी अशी रेसिपी तुमच्यासाठी. आज आपण मस्त खमंग कुरकुरीत 1 किलो भाजणीची चकली कशी बनवायची, त्याची सविस्तर कृती आणि सोबत खूप साऱ्या टिप्स इथं मी शेअर करत आहे. म्हणजे तुमची चकली अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट अशी होईल. चकली भाजणी तयार करण्याचे योग्य प्रमाण, लागणारे साहित्य आणि परफेक्ट भाजणी तयार करण्याची सोपी पद्धत इथं मी शेअर करत आहे. म्हणजे चकल्या पहा किती मस्त अशा होतील, बिलकुल तेलकट होणार नाही, छान काटेरी, खायला कुरकुरीत आणि आतमध्ये मस्त पोकळ अशा ह्या होतील. आणि मेन म्हणजे थंड झाल्यावर सुद्धा बिलकुल नरम मऊ पडणार नाही. चला तर मग दिवाळीसाठी भाजणी किंवा चकली विकत आणण्यापेक्षा घरीच बनवायला घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा चकलीसाठी भाजणी. इथं हे अर्धा किलो तांदूळ घेतला आहे. आता चकलीसाठी तांदूळ कोणतं वापरायचं, तर जुना जाड तांदळाचा वापर करायचा. नवीन तांदळाला चिकटपणा जास्ती असतो. इंद्रायणी तांदूळ बिलकुल वापरायचं नाही. रेशनचं किंवा अगदी इडलीसाठी जे तांदूळ आपण वापरतो ते इथं तुम्ही चकलीसाठी यूज करू शकता. तर इथं हे तांदूळ आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. धुतलेलं तांदूळ आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊयात, म्हणजे त्यातलं पाणी पूर्णपणे निथळेल. त्यानंतर एक 5 ते 10 मिनिटांनी हे तांदूळ घरामध्येच एका सुती कापडावर अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे. हे तांदूळ आपल्याला पूर्णपणे सुकवून घ्यायचं आहे. 2-2.5 तासात फॅनखाली पटकन असं हे तांदूळ कोरडं होतं. हे तांदूळ इथे या भांड्यामध्ये घेतलं आहे. तर व्यवस्थित असं हे कोरडं झालं आहे, बिलकुल हाताला ते चिकटत नाहीये. आता हे वाटी प्रमाणात म्हणाल तर 4 वाटी असं हे भरेल. आता अर्धा किलो तांदळासाठी हरभऱ्याची डाळ इथं आपण 1 वाटी घेतली आहे. वजनी प्रमाणात म्हणाल तो 200 ग्राम अशीही भरते. त्याचबरोबर अर्धी वाटी इथं मुगाची डाळ घेतली आहे. वजनी प्रमाणात 100 ग्राम अशीही भरेल. त्यानंतर इथं पाऊण वाटी उडदाची डाळ घेतली आहे. वजनी प्रमाणात 50 ग्राम अशीही भरेल. त्यानंतर भाजणीमध्ये आपण साबुदाणा घालणार आहोत. तर वजनी प्रमाणात 100 ग्राम आणि वाटी प्रमाणात पाऊण वाटी असा साबुदाणा आपण इथं घेतला आहे. 1 वाटी पोहे आपण भाजणीमध्ये घालणार आहोत. वजनी प्रमाणात 100 ग्राम असे भरतात. त्यानंतर आपण धने आणि जिरं सुद्धा भाजणीमध्ये घालणार आहोत. तर 10 ग्राम जिरं आणि 20 ग्राम धने इथं आपण भाजणीमध्ये घालायचे आहेत. चमच्याने मोजू तर 4 चमचे धने आणि 2 चमचे जिरं इथं वापरलं आहे. तर हे साहित्य पुढे कसं आणि किती भाजायचं ते पाहूयात. तर त्यासाठी जाड बुडाची कढई वापरायची. सगळ्यात पहिल्यांदा आपण तांदूळ भाजायला घेऊयात. एकसारखं हलवत इथं आपल्याला हे तांदूळ छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. करपू द्यायचं नाही किंवा तांदळाचा कलरही चेंज होऊ द्यायचा नाही. तांदूळ भाजत आलंय हे कसं ओळखायचं, तर एखादा दाणा दाताखाली घ्यायचा. छान खरपूस किंवा कुरकुरीत लागला की समजायचं आपलं तांदूळ व्यवस्थित भाजलं आहे. भाजलेलं तांदूळ एका सुती कापडावर इथं मी काढून घेत आहे. त्यानंतर आपण आता डाळ भाजून घेऊयात. डाळ सुद्धा एकसारखी खरपूस भाजून घ्यायची आहे. अगदी कलर चेंज होतोपर्यंत किंवा लाल होतोपर्यंत भाजायचे नाही. इथं प्रत्येक साहित्य भाजत असताना मध्ये मध्ये एक एक दाणा दाताखाली घेऊन खाऊन पाहायचा. तो छान कुरकुरीत होतोपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. मुगाची डाळ उडदाची डाळ एकाच साईजची असल्याने मी इथं एकत्र भाजून घेतली आहे. भाजणीमध्ये डाळीचे प्रमाण योग्य आणि मोजून मापून घ्यायचे. ते जर जास्ती झाले तर मग आपली चकली मऊ पडते. आता इथं साबुदाणा भाजून घेत आहे. साबुदाणा खूप जास्ती भाजायची गरज नाही. हलकासा गरम होतोपर्यंतच आपण तो भाजून घेणार आहोत. त्यानंतर आपण इथं पोहे देखील भाजून घेऊयात. हे सुद्धा आपल्याला खूप जास्ती भाजायची गरज नाही, कारण हे भाजूनच बनवले जातात. हे सुद्धा हलकेसे गरम होतोपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. हे भाजलेले सर्व साहित्य मी सेम परातीमध्ये काढून घेत आहे. आता गरम कढईमध्ये धन आणि जिरं आपण एकत्र भाजून घेऊयात. छान खमंग सुवास येतोपर्यंत धन आणि जिरं एकत्र भाजून घ्यायचं आहे. जिरं खूप जास्ती वापरायचं नाही, नाहीतर मग चकलीचा कलर काळपट येतो. कोणतीही घाई गडबड न करता अगदी व्यवस्थित सर्व साहित्य इथं भाजून घेतलं आहे. धन जिरं सुद्धा सेम परातीमध्ये काढून घेतलं आहे. आपण आता हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घेऊयात. भाजणी पूर्णपणे थंड झाल्यावर आपण गिरणीवर ती दळून आणूयात. तर इथं 1 किलो भाजणीचं पीठ आपलं तयार आहे. एक 10-15 ग्राम एक्स्ट्रा भरेल. वाटी प्रमाणात 8 वाटी असे हे भरेल. हे सर्व पीठ इथं या भांड्यामध्ये मी काढून घेतलं आहे. आता प्रत्येक वाटीला 1 चमचा तेल, असं अर्ध वाटी तेल आपल्याला 1 किलो भाजणीसाठी लागणार आहे. यामध्ये आपण आता मसाले घालूयात. तर तिखटानुसार 2 चमचे घरगुती लाल तिखट इथं मी वापरत आहे. 4 चमचे पांढरे तीळ ह्यामध्ये मी घातला आहे. अर्धा चमचा ओवा हातावर असा चोळून आपण या पिठामध्ये घालणार आहोत. त्याचसोबत
अगदी पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ आपण यामध्ये घालूयात. आपण आता हे मसाले पिठामध्ये एकत्र मिक्स करून घेऊयात. गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलं आहे, तर हलकासा धूर येतोपर्यंत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि ते तेलाचं मोहन आपण आता पिठामध्ये घालूयात. तेल इथं गरम आहे, तर सुरुवातीला इथं चमच्याने आपण हे पीठ एकत्र मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आता हे मोहन आणि पीठ आपण छान एकत्र चोळून घ्यायचं आहे. तर पीठ हातावर असं रब करत छान चोळून घ्यायचं आहे. असं केल्याने आपल्या चकल्या मस्त खुसखुशीत अशा तयार होतील. तर इथं सर्व मोहन पिठाला छान असं चोळून घेतलं आहे. आता पीठ मळण्यासाठी आपण गरम पाणी वापरणार आहोत, तर त्यासाठी 4 वाटी पाणी मी गरम करायला ठेवलं होतं. अगदी उकळतं पाणी इथं आपल्याला घ्यायचं नाहीये. तर एक वाटी पाणी आपण यामध्ये घालूयात आणि हे पीठ गरम पाण्यामध्ये एकत्र मिक्स करून घेऊयात. तर इथं आपल्याला हे पीठ हलकंसं ओलसर असं करून घ्यायचं आहे. या पिठामध्ये एकदमच सगळंच पाणी घालायचं नाही. पिठाचा अंदाज घेत थोडं थोडं गरम पाणी त्यामध्ये घालायचं आणि चमच्याने एकत्र मिक्स करून घ्यायचं. 8 वाटी पिठासाठी 4 वाटी पाणी अगदी पुरेसं आहे. पण तरीही पीठ मळताना जर ते खूप जास्ती घट्ट वाटलं तर वरून गरम पाण्याचा हापका देत आपण पीठ मळून घ्यायचं. पण चुकूनही जास्ती पाणी घालून इथं हे पीठ सैलसर करून घ्यायचं नाही. एकत्र व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण आता या पिठावर एक अर्धा तासासाठी झाकण ठेवूयात आणि मग चेक करूयात. अर्धा तासाने आपण आता पाहूयात, तर पीठ इथं हलकंसं फुललेलं दिसेल. हाताला पीठ अजूनही थोडंसं गरम लागेल. आपण आता इथं हे पीठ मळून घेणार आहोत. पिठातला ओलावा हाताला लगेच जाणवेल. व्यवस्थित मळण्यासाठी पीठ परातीत काढूयात. आता इथं हे पीठ जर जास्ती प्रमाणात असेल तर एकदम तर आपल्याला ते मळता येणार नाही, तर थोडं थोडं करत पीठ इथं मळून घ्यायचं. आता इथं असे मी हे 2 पिठाचे गोळे बनवून घेतले आहेत. आपण आता हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि लगेच आपण चकली बनवायला घेऊयात. हे पीठ आपल्याला भिजत ठेवायची गरज नाही. आता या मळलेल्या पिठातनं जसं लागेल चकलीसाठी तसं आपण थोडं थोडं करत पीठ परातीमध्ये घ्यायचं आहे आणि पुन्हा थोडंसं मळायचं आहे. जितकं जास्ती आपण हे पीठ मळू तितका चिकटपणा पिठामध्ये वाढेल आणि मग चकली करताना त्याचे वेढे तुटणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पीठ मळताना पाण्याचा हात घ्यायचा नाही आणि हे पीठ बिलकुल सैलसर करायचं नाही. तसं जर झालं तर मग आपली चकली काटेरी बनणार नाही. तर इथं हा पिठाचा रोल मी बनवून घेतला आहे. चकली बनवण्यासाठी इथं आपण हा सोऱ्या वापरत आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण थोडंसं तेल त्याला आतमधून लावून घेऊयात आणि त्यानंतर बनवलेला हा रोल आपण सोऱ्यामध्ये घालूयात. तर थोडं थोडं पीठ न घालत असा रोल सोऱ्यामध्ये घालायचा आणि तो छान दाबून भरायचा. असं केल्याने त्याच्यामध्ये हवा राहत नाही आणि मग चकली करताना त्याचे वेढे तुटत नाही. त्यानंतर आपण आता सोऱ्याला घट्ट असं झाकण लावून घेऊयात. तर इथं या प्लेटवर मी चकली पाडत आहे. तर चकली पाडताना सोऱ्या खूप जास्ती उंचावर धरायचा नाही. तसं झाल्यास मग चकलीचा वेढा ओढला जातो, ताणला जातो आणि मग तो तुटतो. आता मस्त गोलाकार चकलीसाठी पहिला वेढा जेव्हा आपण पाडतो तेव्हा तो दुसऱ्या हाताने आतमध्ये वळून गोल करून घ्यायचा, म्हणजे त्याच्या भोवती बाकीचे सगळे वेढे गोलाकार येतात. असे गोलाकार वेढे घेताना ते एकमेकांना चिकटून घ्यायचे. शेवटचा टोक मात्र चकलीला छान दाबून लावायचा, म्हणजे तेलात चकली सोडली की ती व्यवस्थित आकार घेते आणि तेलामध्ये सुटत नाही. तर तुम्ही इथं पाहताय सगळ्याच चकल्या मस्त आणि छान अशा होत आहेत. आता इथं सगळ्याच पिठाच्या चकल्या एकदम बनवून ठेवायच्या नाही, साईड बाय साईड करायच्या आणि लगेच त्या तळूनही घ्यायच्या. आता बनवलेल्या या चकल्या आपण तळून घेऊयात. तर त्यासाठी गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलं आहे. आता चकली तळण्यासाठी तेल खूप जास्ती कडकडीत गरम करायचं नाही. एखादा पिठाचा गोळा तेलामध्ये टाकला की त्यावर बुडबुड्या येत तो अलगद वरती आला पाहिजे, पण करपलाही नाही पाहिजे. गरम तेलामध्ये आपण आता एक एक चकली सोडूयात. तर अशा पद्धतीने प्लेटवरची चकली हातावर घेत अलगदपणे तेलामध्ये सोडायची किंवा उलटण्यावर चकली घेऊन ती तेलामध्ये अशी सोडायची, म्हणजे चकली तेलामध्ये सोडताना देखील ती तुटणार नाही. चकली तेलात सोडली की त्याला लगेच झाऱ्या न लावता एक अर्धा मिनिट तरी गरम तेलामध्ये तशीच राहू द्यायची, थोडी कडक होऊ द्यायची आणि त्यानंतर चमच्यानी अशी पलटी करून घ्यायची. गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपण ह्या चकल्या तळायच्या आहेत. सारखं गॅस कमी जास्ती करायचा नाही. तसं केल्यास मग सगळ्या चकल्या एकसारख्या एक रंगाच्या तळून होत नाही. कढईच्या साईजनुसार एका वेळेस 2 ते 3 चकल्या तळाव्यात. खूप जास्ती चकल्या तेलामध्ये सोडू नये. तसं झाल्यास मग तेलाचं तापमान कमी होतं आणि मग चकली तेल शोषू लागते आणि खूप जास्ती तेलकट होते. हळूहळू तुम्ही पाहताल चकलीवरच्या बुडबुड्या कमी होऊ लागतील. जसा जसा पाण्याचा अंश चकलीतला कमी होईल तशा या बुडबुड्या कमी होतील आणि चकली कढईच्या तळाशी जाऊन बसेल. ज्या वेळेस चकलीवरच्या या बुडबुड्या कमी होतील त्यावेळेस चकली आपल्याला बाहेर काढायची आहे. तर तुम्ही पाहताय मस्त कलर चकलीला आला आहे. अशाच पद्धतीने आपण आता राहिलेल्या बाकीच्या चकल्या करून आणि तळून घेऊयात.
तर अशा पद्धतीने आज आपण भाजणीचं पीठ तयार करण्यापासून ते चकली बनवण्यापर्यंत सविस्तर कृती आणि त्यासोबत खूप साऱ्या टिप्स इथे या व्हिडिओमध्ये पाहिल्यात। याच टिप्स लक्षात ठेवल्यास तुमची चकली अगदी परफेक्ट होईल, बिलकुल तेलकट होणार नाही आणि थंड झाल्यावर सुद्धा नरम मऊ पडणार नाही। बनवलेली ही चकली एखाद्या स्वच्छ डब्यामध्ये भरून ठेवायची, महिनाभर छान कुरकुरीत अशी राहते। तर मग येत्या दिवाळीला या पद्धतीने नक्की बनवून पहा काटेरी कुरकुरीत चकली। आजचा व्हिडिओ आवडल्यास आणि थोडा जरी उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमची चकली कशी झाली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीज सोबत। तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर।